हा मदर टॉडलर प्रोग्राम म्हणजे नक्की काय असतो? डॉक्टर्स म्हणतात, आपल्या आयुर्वेदात म्हणलेलं आहे की मुलांची बोला पोटात असताना, मग ते का? या सेशनच्या माध्यमातून तो आपल्याला डेडिकेटेड अनइंटरप्टेड टाइम मिळतो आपल्या मुलांबरोबर. त्यांना ऑडिटरी आहे कारण आपण काहीतरी बोलले की ते रिस्पॉन्ड करतं, ते आईलाच फक्त कळतं. आईला नाही जमू शकत आहे तर बाकी कोणी येऊ शकतं का? नमस्कार, मी श्वेता विवेक मोरे. आज तुमचं जिजारायाच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला काही वेगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे नर्सरी, प्ले ग्रुप, ज्युनियर के जी, सीनियर के जी ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉमन झालेल्या आहेत, लोकांना माहिती आहे. आयडियली स्कूलिंग सुरू होते 2 वर्षापासून, ही लोकांची मेंटॅलिटी झालेली आहे. पण जेव्हा मी कोणाला सांगते की माझी 10 महिन्याची मुलगी किंवा 1.25 वर्षाची मुलगी मदर टॉडलर म्हणून एक प्रोग्राम आहे, घेऊन जाते तिला, तर लोक मला विचारतात की हे काय आहे, असंही असतं? 10व्या महिन्याच्या मुलीला कोण शाळेत पाठवतं? तर आता आपल्याला हे सगळं जाणून घ्यायचं आहे कादंबरी टीचरकडनं. कादंबरी टीचर, प्लीज तुम्ही इंट्रोडक्शन द्या तुमचं, की तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे. नमस्कार. मी माझं मास्टर्स केलेलं आहे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनमध्ये फ्रॉम लंडन. अँड मला तिकडचा पण एक्सपिरियन्स आहे. तर मला म्हणजे टोटल मदर टॉडलर आणि प्री स्कूल मिळूनचा एक्सपिरियन्स आहे 5+ years. अँड आय हॅव बीन वर्किंग विथ मदर्स व्हेरी क्लोजली फॉर द लास्ट 3 years. सो या ओके, दॅट्स ग्रेट. सो एक्झॅक्टली हा मदर टॉडलर प्रोग्राम म्हणजे नक्की काय असतो? म्हणजे लोकांना हे नाव घेतल्यानंतरच असं वाटतं की व्हॉट इज दिस, किंवा असं काय आहे आणि असं काही असू शकतं का? मी जेवढं पाहिलं आहे ह्या बाबतीतचा अवेअरनेस लोकांमध्ये नाही आहे. मी जसं म्हटलं की लोकांना प्ले ग्रुप माहिती आहे, नर्सरी माहिती आहे, पण व्हॉट इज एक्झॅक्टली अ मदर टॉडलर प्रोग्राम? So a mother toddler program is nothing but it's a session which is full of love, where parent and a child दोघं एकत्र त्यांची ग्रोथ होत असते. There are नवीन मदर्स असतात, काही ऑलरेडी मदर्स झालेले असतात, बट दे हॅव नॉट गॉट इतका वेळ मिळालेला नसतो टू बॉन्ड विथ देअर चाइल्ड. आणि घरी आपण असलो की आपल्याला भरपूर इकडनं कोणतरी आवाज येते, तिकडनं आवाज येते, भरपूर डिस्ट्रॅक्शन्स असतात, तर क्वालिटी टाइम आपल्याला आपल्या मुलांबरोबर मिळत नाही. बरोबर. तर हा सेशन, या सेशनच्या माध्यमातून तो आपल्याला डेडिकेटेड अनइंटरप्टेड टाइम मिळतो आपल्या मुलांबरोबर. राईट. सो म्हणजे तुम्ही जसं म्हटलात, पण आयांना किंवा पेरेंट्सला प्रश्न पडतात की मी एवढ्या लहान मुलाला कसं काय शाळेत घेऊन जायचं किंवा कसं काय शाळेत पाठवायचं, यांनी काय असे वेगळे बेनिफिट्स होणार आहेत? राईट. तर मदर टॉडलर प्रोग्राममध्ये माझ्याकडे जे येणारी मुलं आहेत, तू 10 म्हणतेस, पण माझ्याकडे 8 महिन्याची बाळं पण आलेली आहेत. आणि तेव्हापासूनची त्यांची ग्रोथ आणि त्यांचं सगळं जे आहे ते मी माझ्या डोळ्यापुढे बघितलेलं आहे. आणि आता ती मुलं बहुतेक आता नर्सरी किंवा ज्युनियर KG मध्ये आहेत. तर ते असं आहे की ह्या प्रोग्राममध्ये अ पेरेंट अँड अ टॉडलर कम्स टुगेदर. मग त्याच्यात मुलांचं कसं आहे, घरी गप्पा गोष्टी, दुसऱ्या गोष्टी ऐकणं, पण मुलं किती करतात? हो, बरोबर, स्वतः. राईट. आणि आयांना पण तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही त्यांच्याकडनं तेवढं करून घ्यायला. राईट. आणि कसं ते पसारा होतो, मग ते बापरे आवरायचा. इथे पसारा करायलाच येत असतो आपण. राईट, बरोबर. मेसी प्ले करायलाच येत असतो आपण. अँड मदर्सचं काय, मदर्स डोंट हॅव टू वरी अबाउट टाइटिंग इट अप, बट शी रादर एन्जॉय दॅट सेशन विथ हर चाइल्ड. ममासाठी पण थेरपेटिक असतं खूप. putting her hands into the mud or putting her hands into water or playing with the uplek that I give them, जे सेन्सरी मटेरियल्स असतात ते पेरेंट्स ॲज अ मदर तिच्यासाठी पण थेरपेटिक होतं. आणि मुलांची तर फॅब्युलस ब्रेन डेव्हलपमेंट होते आणि स्टिम्युलेशन्स खूप मिळतात. हा फायदा असा आहे. ओके. सो हल्ली जे म्हटलं जातं की सेन्सरी डेव्हलपमेंट, ते एक्झॅक्टली काय असतं आणि ते कुठल्या एजपासून सुरू केलं पाहिजे? तसं बघितलं तर सेन्सरी डेव्हलपमेंट मुलं पोटात असतानापासूनच सुरू होतं. आता डॉक्टर्स म्हणतात, आपल्या आयुर्वेदात म्हणलेलं आहे की मुलांची बोला पोटात असताना, मग ते का? येस, राईट.
त्यांचे सगळे अवयव जे असतात ते डेव्हलपच होत असतात. पण सगळ्यात 5व्या महिन्याच्या पुढे आपण जास्त बोलतो, मुलांची हालचाल आपल्या पोटात जास्त होते. अगदी बरोबर. आणि काही काही गोष्टी झाल्यानंतर, काही काही गोष्टी खाल्ल्यानंतर तर अगदीच होते. म्हणजे टेस्टची आहे त्यांना, सेन्सरी त्यांना, ऑडिटरी आहे, कारण आपण काहीतरी बोलले की ते रिस्पॉन्ड करतं, ते आईलाच फक्त कळतं. बरोबर. पण आपल्याला माहितीये, तर ती तिकडनंच ते सेन्सरी चालू होतं त्यांचं. पण बरं ठीक आहे, आता ते मूल जन्माला आलं, हवा, पोटात हवा आणि बाहेरची हवा, टेम्परेचर्स, त्या सगळ्या गोष्टी अडॅप्ट होतात नॅचरली. बरं, आता ते झालं. पण मुलांचं आता पुढे थोडंसं जास्त त्यांना द्यायला लागतं, कारण ते ह्या जनरेशन मधली मुलं सगळ्यांना माहितीये की खूप फास्ट अब्सॉर्प्शन असतं त्यांच्यात. आपल्या वेळेत एवढं नसावं, पण तितकं फास्ट मुलांची डेव्हलपमेंट, ग्रोथ, माइलस्टोन सगळे कव्हर होते. त्यामुळे आपण त्यांना एक्सपोजर द्यायला पाहिजे. आणि ते एक्सपोजर पेरेंट टॉडलर्स सारख्या सेशन्स मधनं त्यांना मिळायला लागतं. आणि ते द्यायला पाहिजे आपण, कारण म्हणजे बरेचसे मम्मांना वाटतं की, किंवा आजी असतात घरात, किंवा मामा, किंवा वॉट एव्हर, असे फॅमिली मेंबर्स, की काय करणार आहे ती, तिला काय करणार आहे, तिला ती कशाला आपण ठेवू घरी. पण तसं नाही, बाकीची मुलं पण येतात, ते मुलांना बघतात दुसऱ्या, कशी खेळते ही, मग ही चालतीये, मी रांगतीये, मग लेट मी ट्राय. सोशलायझेशन पण होतं खूप. म्हणजे जरी जॉईंट फॅमिली असली तरी ती घरातली लोक आहेत, पण बाकीच्या बाहेरच्या लोकांसोबत कसं डील करायचं आहे, किंवा ही मुलं काही लगेच बोलतात अशातलाही भाग नाही, पण छोट्या छोट्या हालचालींमधनं सगळ्या गोष्टी हे शिकत सांगतात मुलं, जेस्चर्स मधनं. आणि मुलं जी इकडे येतात ते मोर ऑर लेस एकाच वया गटातली असतात, त्यामुळे त्यांना ते एकमेकांची कनेक्शन, किंवा ओके आपण हे असं नाही केलं पाहिजे, किंवा तिला आपण खूप जास्त जोरात पकडलं तर तिला लागू शकतं, हे मम्मा सांगते, टीचर सांगते, एज्युकेटर जे असतात ते सांगतात. मग त्याच्यात त्यांना तो अवेअरनेस येतो की अच्छा हे लागतं बरं का, ह्याच्यानी आउची होतं पुढच्याला, किंवा अशा गोष्टी सोशलायझिंग शिकतात. आणि प्लस लँग्वेज डेव्हलपमेंट पण खूप चांगली होते, कारण काही काही मुलं बोलतात. माझ्या एक्सपिरियन्स मध्ये असं आहे की माझ्याकडे एक पेरेंट आलं होतं, जिची वेन शी केम फॉर पेरेंट टॉडलर्स, तिची मुलगी मला वाटतं 1.5 वर्षाचीच होती. पण त्यांना वाटलं 1.5 वर्षाची म्हणजे आता बोलायला तर हवंच. टीचर अजून बोलत नाहीये, अजून बोलत नाही. मी म्हणलं यू हॅव टू गिव्ह हर टाइम. तिला जेव्हा वाटेल की माझ्याकडे इनफ वोकॅब्युलरी आहे, शब्द आहे, मी बोलू शकते, तुला तो वेळ द्यावा लागेल आणि तो येईल. डोंट गिव्ह अप, किंवा असं काही वेगळं काही करत बसू नको, पण तिच्याशी भरपूर गप्पा मार, बोबडी भाषा न बोलता स्पष्ट लँग्वेज मध्ये गप्पा मारा. स्टार्ट फ्रॉम युअर मदर टंग. मी नेहमी ते म्हणते. माहितीये इंडिया आहे, आपल्याकडे इंग्लिशचा भरपूर असतो, पण मुलं पहिले मदर टंग शिकतात आणि शिकायलाच हवं. त्यामुळे ते असं झालं की आता जेव्हा ती परत आले की टीचर ती एवढं बोलते की मला असं थांबवायला लागतंय तिला, किंवा मला असं कान बंद करावं लागतं की आय हॅव हॅड इनफ, एवढं बोलते. तर इतकं गोष्टी चेंज होतात. आणि मुलं ते माइलस्टोन जे काही ठराविक वेळेनंतर जे आपले जनरिक गुगलवरती जे दिलेले असतात माइलस्टोन्स, त्याच्या आधी करतात, आधी होतात, ते लवकर होतात. आणि आय थिंक इट्स नॉट अ बॅड थिंग. काहींना तरी पण डिले होतो. प्रत्येक मूल वेगळं आहे. बरोबर. एक्सपिरियन्सेस प्रत्येक आईचे पण वेगळे असणार आहेत, प्रत्येक टीचरचे वेगळे असणार आहेत, प्रत्येक मुलांचे वेगळे असणार आहेत. तर आपण हे जनरलाइज नाही करू शकत, पण होतात. सो मदर टॉडलर प्रोग्राम हा कुठल्या एज पासून सुरू होतो आणि किती एज पर्यंत असतो? टू बी ऑनेस्ट, बसायला लागले मुलं इंडिव्हिज्युअली इज द राईट एज टू स्टार्ट पेरेंट टॉडलर्स. आणि टेस्ट सेफ मटेरियल्स असतात, कारण काय होतं त्यावेळेस त्यांना आता दात पण खूप लवकर येतात मुलांना, टीथिंग खूप लवकर चालू होतं, तोंडात घालायची इच्छा होते, प्रत्येक गोष्ट बोटं काय मिळेल ते. तर मग ती भीती आपल्या इथे नसते. आपल्या जेम्स मध्ये बिलकुल ती भीती नसते, कारण एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे टेस्ट सेफ मटेरियल्स प्रोव्हाइड केले जातात. आणि इट इज जस्ट व्हेरी सेफ फॉर देम टू एंगेज इन दॅट ऍक्टिव्हिटीज. सो तो एक हॅसल किंवा ती एक भीती जी मम्माजला असते की बापरे पेंट गेलं वगैरे तर काय, किंवा काहीतरी पटकन गिळलं तर काय, पण इट इज रिअली फाईन. टू लिटल एक्सटेंट इट इज फाईन. घाबरून न जाता
वी कॅन टॅकल दॅट सिच्युएशन. पण ते सेफ असल्यामुळे भीती ती नसते इथे. ओके, म्हणजे ज्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज इथे कंडक्ट केल्या जातात दोज आर ॲब्सोल्युटली सेफ, व्हेरी सेफ, नॉन टॉक्सिक. ओके. आपण आपले स्ट्रॅटेजीज पण जशी ग्रोथ होते तसे बदलतो. थोडंसं मूल, माझ्याकडे वर्षभर पेरेंट टॉडलरला येणारी पण मुलं आहेत, त्यामुळे 6 महिन्यानंतर मला माझी स्ट्रॅटेजी बदलावी लागते. आय हॅव टू एक्सपोज देम टू लिटल मोर टॉक्सिक थिंग्स बिकॉज नाव दे आर डन विथ दॅट टीथिंग. नाव दे नो की दिस इज नॉट टू बी पुट इन द माउथ. हे नाही टाकायचं आपल्याला तोंडात, हे पेंट आहे, हा पेंट आहे, हा फक्त रंगवायला यूज करायचा आहे. ती समज आल्यानंतर वी स्टार्ट गिव्हिंग देम दॅट. ओके. सो म्हणजे हा मदर टॉडलर प्रोग्राम असं काही फक्त काय कॅम्पसारखा किंवा क्रॅश कोर्ससारखा नाही आहे, तर पूर्ण इयर अराउंड तुम्ही मुलांना घेऊन स्कूलिंग करू शकता की जी 2 वर्षाच्या खालची आहेत, बरोबर? सो मदर टॉडलर मॅक्सिमम 2 इयर्सपर्यंत असतो आणि त्याच्यानंतर मग पुढचं एज्युकेशन जे आहे फॉर्मल एज्युकेशन ते सुरू होतं. पण ते पण सॉरी टू इंटरप्ट, पण ते पण थोडंसं डिफर झालंय हल्ली, कारण काही पेरेंट्सला दे वॉन्ट टू गिव्ह देअर चिल्ड्रन टाइम. त्यामुळे टॉडलर्स हा जो टर्म आहे तो आहे फ्रॉम इन्फंट टू 3 years. ओके, तो आहे टॉडलर्स. त्याला टॉडलर्स म्हणतात. काही वेळेस असं होतं की नाही मला अजून एक करायचंय, मी थोडं नंतर टाकते शाळेत, विच इज रिअली ओके, पण नॉन विदाउट रशिंग. तर ते पण माझ्याकडे 2.5 वर्षाची मुलं पण येतात. ओके. असं आहे ते माइंडसेट्स आणि पेरेंट टू पेरेंट चेंज होतं. राईट. सो काही पेरेंट्सला लगेच 2 years पासून फॉर्मल एज्युकेशन ज्यांना सुरू करायचं नसतं, दे वॉन्ट दॅट चाइल्ड शुड लाईक फ्री आणि असं खेळलं पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे. सो मदर टॉडलर आली इथे आल्यानंतर मग वॉचमॅन काका असतात, ते त्यांना हाय करतात. तो एक ॲडल्ट. आता घरात ना बाहेर वेगळं ॲडल्ट, टीचर वेगळी ॲडल्ट, मावशी दीदी वेगळे ॲडल्ट. तर मग ॲडल्टची पण सवय लागून जाते. ती अँशियसनेस जे मुलांना असते की अनोळखी लोकांची भीती, ती पण निघून जाते. बरोबर. आणि मग पुढे ते एक ट्रान्झिशनच होऊन जातं त्यांना इझी. येस, हल्ली आणि काय छोट्या फॅमिलीज झालेल्या आहेत, त्याच्यामुळे म्हणजे मुलांना एवढी लोकांची सवय नसते. अँड दिस इज द राईट प्लेस टू गेट द एक्झॅक्ट एक्सपोजर विथ सेफ एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर म्हणजे आता तर तुम्ही सगळं सांगितलंच मदर टॉडलरचं, पण म्हणजे पालकांना खूप प्रश्न असतात की स्पेसिफिकली मॉम्स, की मी घेऊन जायचं नाही घेऊन जायचं, मग माझं रुटीन डिस्टर्ब होईल, मुलांचं रुटीन डिस्टर्ब होईल, आणि काय शिकणार आहेत. म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की इथे त्यांना सेन्सरी प्लेस दिले जातात, टॉयज किंवा प्ले व्हॉटएव्हर. सो आम्ही घेतो खरी करून. तर ह्याच्यात तुम्ही काय म्हणाल की म्हणजे जे रुटीन डिस्टर्ब होतं आणि म्हणजे कशाला पाहिजे, तर ह्याच्यात तुमचं ओपिनियन काय आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना आपल्या घरातले सोडून सुद्धा कधी ना कधीतरी, जसं आपल्या आयुष्यात बायकांच्या आयुष्यात लग्न, आपण आपल्या फॅमिलीला सोडून एका दुसऱ्या फॅमिलीमध्ये जातो, ते अडॅप्ट करतो. मोर ऑर लेस मुलांचं शाळा आणि घर, म्हणजे बाळपण आणि शाळा, म्हणजे तान्ही बाळ आणि शाळा, हे 2 ट्रान्झिशन्स असतात. तर मग आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांच्या घरी जातो. आता ते कॉन्सेप्ट यायला लागले लग्नाच्या आधीची. फॅमिलॅरिटी होते, आपल्याला तेवढी भीती नाही वाटत. आधी कसं असायचं, डायरेक्ट लग्नानंतर माप ओलांडल्यानंतर बाईच्या घरात जायची, तिथून पुढे तिचा स्ट्रगल. मग हा स्ट्रगल आपण थोडा कमी करू शकतो या माध्यमातून. ओके, म्हणजे डिरेक्टली मेन स्कूलिंग पेक्षा इट इज लाईक इट्स अ गुड माइलस्टोन. आता हे पेरेंट टॉडलर अशी झाले की इट्स बिकम अ ट्रान्झिशन फेज फॉर चिल्ड्रन, की डायरेक्टली शाळेत टाकण्यापेक्षा हळूहळू फॅमिलियर होतात स्कूलशी, एन्व्हायरमेंट, स्टेप्स, सगळी मुलं चढत येतात, दुसऱ्या मुलांना बघतात, ती मुलांची भीती वाटायला कमी लागते. बरोबर. शॉक देण्यापेक्षा हळूहळू त्यांची मनाची तयारी करतो आपण. अगदीच बरोबर. आणि मी माझ्याही मुलींच्या बाबतीत जेवढं पाहिलेलं आहे, माझ्याही मुलींनी दोघींनी, म्हणजे जी आता 3 वर्षाची आहे ती नर्सरीला आहे, सो तिने सुद्धा मदर टॉडलर प्रोग्राम केलेला आहे, आणि दुसरी जी आहे वर्षाची ती ऑलरेडी मदर टॉडलर प्रोग्राम करते. आणि मी स्वतः ह्यांच्यामध्ये बदल पाहिलेले आहेत. म्हणजे आपण घरी तर करून घेतोच, पण म्हणजे ते 1.5 तास एक सेट रुटीन असणार आहे. आल्यानंतर प्रार्थना म्हणायची आहे, सो बसायचं आहे, डोळे मिटायचे आहेत. ही एवढी लहान मुलंसुद्धा खरंच करू शकतात, हे मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे. सो इट इज अ व्हेरी राईट थिंग टू डू विथ युअर किड, विथ युअर टॉडलर. म्हणजे मी तर सांगेल की प्रत्येक आईनी मदर टॉडलर प्रोग्रामला आलंच पाहिजे. तिलासुद्धा थोडासा चेंज होतो. म्हणजे मी जेवढं ऑब्झर्व केलेलं आहे,
नाचून गाऊन गाणी गाऊन ते ॲक्टिव्हिटीज करून यू विल फील इट डिफरंट. म्हणजे ऑलरेडी मॉम्स खूप स्ट्रेसमध्ये असतात, दिवसभराचं सगळं करायचं आहे, मुलांनाही सांभाळायचं आहे, त्याच्यात त्यांना सारखी ही फिलिंग येत असते की आय एम नॉट एबल टू गिव्ह सफिशियंट टाईम टू माय किड. म्हणजे कसा मी वेळ देऊ, अजून त्याची डेव्हलपमेंट कशी होईल. तर ऑफकोर्स जसं तुम्ही म्हटलात की 1.5 तास डेडिकेटेड आई आणि मुलाचा असणार आहे. येस, नो डिस्टर्बन्स इन दॅट. राईट. तर ह्याच्यामध्ये म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी हे मदर टॉडलर प्रोग्राम सुरू झालेले आहेत, बट आय थिंक सो जेम्स इज वन ऑफ द पायनियर इन पुणे फॉर मदर टॉडलर प्रोग्राम. आणि बऱ्याच ठिकाणी फक्त ऑल्टरनेट डेज घेतले जातात. बट दिस इज द प्लेस की दिस इज द ओनली प्लेस रादर दॅन से की पूर्ण आठवडाभर घेतलं जातं. सो हाऊ इट मेक्स अ डिफरन्स? GEMS is the only, like you said, only place which offers a Monday to Friday. Right. 1.5 तास. Right. Okay. Which is a very good time. कारण मुलांना जेव्हा मुलं माझ्या वर्गात येतात तेव्हा त्यांना 15 ते 20 मिनिटं फक्त सेटल व्हायला लागतात. बरोबर. इकडे हात लाव, तिकडे हात लाव, हे बघ, ते बघ, सगळे त्यांची मनाचे सगळे शंका दूर झाल्यानंतर ते बसतात. आणि बेसिकली आमचं असं आहे की आम्ही डिस्कस करायचो तेव्हा म्हणायचो की आपण आठवड्यातनं 3 दिवसच केलं तर काय आणि रोज केलं तर काय. तर ह्याच्यातनं आम्हाला आमचं असं कळालं की रोज दिल्याने मुलांना, आईला रुटीन बसून जाते. बरोबर. आणि मुलांना पण म्हणजे आई म्हणून मलाही वाटायचं की अरे बापरे, हे आता रुटीन चेंज होणार मुलांचं, मग ते आता जास्त रडतील आणि जास्त किरकिर करतील वगैरे. पण तुला सांगते मी श्वेता, इट्स जस्ट फॉर 3 डेज. 3 दिवसानंतर किंवा 4 दिवसांनंतर मुलं डेफिनेटली अडॅप्ट होतात, सेट होतं त्यांचं बॉडी. आणि जेम्सचं एवढं आकर्षण असतं ना की ते लगेच उठून पहिली गोष्ट म्हणतात बॅग उचल, म्हणजे रोज, म्हणजे जेवढे पेरेंट टॉडलर केलेले आहेत मी इथे, सगळे पेरेंट्सनी मला तेच म्हणले की आज मी नाही उठवलं तिला किंवा त्याला, त्यांनी उठवलं आणि मला बॅग घेऊन म्हणतोय स्कूलला चला. तेवढं असं आम्ही बॉन्डिंग आणि आमची सेफ सगळी स्पेस असते. मुलांना भीती, छोटी असल्यामुळे मोठी जागेमध्ये मुलांना जास्त भीती वाटते. आमचे क्लोज्ड असे छान वेल व्हेंटिलेटेड क्लासरूम्स असतात, आउटडोर एरिया असतो जे सॉफ्ट कुशन्ड असतात, त्यामुळे पडलं तरी काय भीती नसते. त्यामुळे ह्या गोष्टींमुळे पेरेंट्सला पण सेफ वाटतं आणि म्हणजे ते फुल बॉन्डिंग आणि सेफ स्पेसमुळे इट्स ममाजला एकदा सेफ वाटलं बरोबर की पुढच्या कुठल्याही बॅटल्स आपण रेडी होतो फाईट करायला. रुटीन बसून जातं, हे एवढंच होतं एका पूर्ण कार्यक्रमात. आणि वी आर ऑल्सो, मम्माज ऑल्सो गेट फ्री की आज काहीतरी प्रोडक्टिव्ह केलं आम्ही जाऊन दोघांनी, आणि होतच ते. सो आता ह्या प्रोग्रामचं नाव मदर टॉडलर प्रोग्राम आहे, बट सम मॉम्स आर वर्किंग. सो त्यांच्यासमोर हा खूप मोठा प्रश्न आहे की इट इज अ मदर टॉडलर प्रोग्राम. माझ्याकडे एक मावशी येतात ज्या दिवसभर त्याला सांभाळायला असतात बाळाला, किंवा आजी आहे, किंवा काकू आहे, मावशी आहे, किंवा माझा नवरा नाईट शिफ्ट करतो त्याच्यामुळे सकाळी त्याला वेळ आहे. सो इज इट पॉसिबल की म्हणजे आईला नाही जमू शकत आहे तर बाकी कोणी येऊ शकतं का? ऑफकोर्स. आणि इट्स लाईक पेरेंट टॉडलर झालंय आता मदर टॉडलर. ओके. सो इट इज फ्रॉम अ मदर टॉडलर वी हॅव मूव टू अ पेरेंट टॉडलर. बाबाही येतात. माझ्या क्लासमध्ये बाबा असतात. माझा एक अख्खा प्रोग्राम एका आजींनी अटेंड केलेला आहे. त्यामुळे आमचा क्लासरूम ना नेहमी असा होलिस्टिक राहिलेला आहे की मम्मा पण आहे, डॅडा पण आहे, आजी पण आहे, आत्या पण असते, कधी कधी काकीही असते. as long as there is someone that the child feels safe with, right, of course, we've just, it's a win-win situation ahead. So thank you so much ma'am. खरंच म्हणजे ॲज अ न्यू मदर जेव्हा पहिल्यांदा मी आई झाले, मी इतक्या गोष्टी सर्च केल्या. म्हणजे हल्लीच्या या खूप काय म्हणतो की अवेअरनेस खूप क्रिएट होत चाललेला आहे. आणि एव्हरी मॉम शी इज इन सर्च की मी माझ्या मुलाला नवीन काय देऊ शकते किंवा अजून ॲडिशनल काय देऊ शकते. सो दिस इज लाईक अ येस मदर टॉडलर प्रोग्राम. आणि मी हेच सांगेल की प्रत्येक आईनी म्हणजे मूल 8व्या महिन्यापासून खरंच म्हणजे तुम्ही जसं म्हटलं बसायला लागल्यापासून मदर टॉडलरला जाऊच शकतं. तर यू शुड ट्राय वन्स. बघा ते ट्राय करून. म्हणजे इट इज नॉट लाईक दॅट की आता मला गेलंय तर शाळेसारखं वर्षभर जायचं आहे. अजिबात नाही. ट्राय करायला काहीच हरकत नाही, कारण अनलेस यू ट्राय यू विल नेव्हर नो असं आहे, असं होतं. राईट.
तर मग करायचं का नाही, यू गेट अ बेटर क्लॅरिटी, राईट, तो निर्णय घ्यायला. येस. सो तेच की ऑल मॉम्स यू शुड ट्राय मदर टॉडलर प्रोग्राम. आणि खरंच याचे बेनिफिट्स मी स्वतः एक्सपिरियन्स घेतलेले आहेत माझ्या दोन्ही मुलींच्या बाबतीत. तर तुम्हाला जर मदर टॉडलर प्रोग्राम करायचा आहे, तुम्ही पुण्यात आहात, तर तुम्ही नक्कीच जेम्सला अप्रोच करा, विच इज लोकेटेड इन दी हार्ट ऑफ द सिटी अँड विच इज ॲब्सल्युटली ॲक्सेसिबल फ्रॉम ऑल ओव्हर द पुणे. तर तुम्ही नक्की जेम्सला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि मी नक्कीच त्याला रिप्लाय करेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच श्वेता.